ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक कांस्य पदक. भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर 2-1 विजय. टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक. विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतरही रौप्य पदकाची आशा. सीएसमध्ये रात्री 9:30 वाजता सुनावणीची शक्यता. विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार. नीरज चोप्रा आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार. रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये. क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाच्या कुस्तीपटूवर 12-0 मात. अमन सेहरावत रात्री 9:45 सेमीफायनल खेळणार. मनोज जरांगेंची शांतता रॅली सांगलीत दाखल. मनोज जरांगेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात मराठा समाज उपस्थित. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात. अजित पवारांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जात घेतलं दर्शन. इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा. जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते. आम्ही प्रोत्साहन देणार नाही. संजय राठोडांविरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलाय. प्रकरण मागे घेण्याबाबत वकिलांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोर्टानं एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही. चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट. संजय राठोडांचा राजीनामा घ्या बोलणारी चित्रा वाघ तोंडघशी पडली. आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा. ठाकरेगडाच्या योद्ध्या पौळ यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 45 मिनिटं चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता. बच्चू कडू यांनी कंत्राटदाराच्या कानशिलात लगावली. ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू संतापले. विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर. सह्याद्री अतिथीगृहावर भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांच्या बैठका. भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार. सूत्रांची माहिती. राज ठाकरे मराठवाडा आता दौरा आटोपता घेणार. 12 तारखेऐवजी 10 तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात दौऱ्याची समाप्ती होणार. बीड आणि जालन्याची बैठक एकाच ठिकाणी होणार. कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका. ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तरं घेणार. राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य. रुपाली चाकणकर खडकवासला मधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. अजित पवारांकडे खडकवासल्याच्या जागेची इच्छा व्यक्त केली. रुपाली चाकणकरांची माहिती. स्वप्नील कुसाळेंना ऑलिम्पिक पदक ठेवलं. दगडूशेठ गणपतीच्या चरणी. पुण्यात दाखल झाल्यानंतर स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली. विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास. तर रौप्य पदक विजेता खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला मिळणार. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये दाखल. थोड्याच वेळात अंतरिम सरकारचा शपथविधी पार पडणार. सरकारच्या सल्लागार समितीत 15 सदस्यांचा समावेश असेल. लोकशाही स्थापित झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेशमध्ये जाणार. शेख हसीनांचा मुलगा सजीब वाझेद याची माहिती. जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपानंतर जपानच्या दक्षिणेकडील बेटांना त्सुनामीचा इशारा.